आज आम्हाला कोण वाली नाहीये। आज हे सरकार आम्हाला सांगितलं, ह्यांनी आम्हाला खोटं बोलून की आम्ही तुमचा सातबारा कोरा करू आणि आज हे आम्हाला अशी भाषा करतायत की 31 तारखेपर्यंत विमा भरा। आज आम्ही मायबाप समजून या सरकारला निवडून दिलं, पण ही सरकारने आज आम्हाला वाऱ्यावर सोडलेलं आहे। आमचं पिकत सुद्धा होतं ना, आम्हाला विमा सुद्धा भेटत होता, पण आज अशी परिस्थिती आहे की आमच्या जमिनी, आमच्या विहिरी, आमचं सगळं काही चक्क असं वाहून गेले। आज आम्हाला माती त्या शेतात आणायची म्हणलं तर प्रश्न पडलाय। आज धाराशिव जिल्ह्यामध्ये एवढ्या प्रमाणात आत्महत्यांचं प्रमाण वाढले आणि 1,500 काय आम्हाला चाटायची नाहीत। आमच्या भावाला तुम्ही, आमच्या सोयाबीनला, आमच्या सगळ्या मालाला तुम्ही भाव द्या आणि आम्हीच तुम्हाला थोडीफार मदतवर करू। आमच्या जर मालाला तुम्ही भाव दिला तर आम्हाला नाही वाटत की आम्हाला तुमच्या 1,500ची काही गरज पडेल। तुम्ही भाषण केलं उद्धव ठाकरेंसमोर, नक्की काय व्यथा तुमच्या आहेत आणि कशा पद्धतीच्या एकंदरीत समस्येत तुम्ही आता सर्व शेतकरी जे आहेत ते गुंतलेले आहात? माझी व्यथा म्हणजे फक्त मी एक शेतकरी महिला आहे आणि ग्रामीण भागातली आहे। तर मी म्हणजे एरमाळ्यामधली आहे। माझ्या मिस्टरांना नोकरी पण आहे, पण मी शेतकऱ्यासाठी लढा उभा केलाय आणि संघर्ष करते। आम्हाला वाली कोणी नाही, आम्हाला सहकार्य करायला कोणी नाही। तसं तर म्हणून सुद्धा असा प्रश्न मांडतात, तरी पण मी इथं येऊन मला संधी दिली ह्यांनी आणि मी प्रश्न मांडला की बाबा माझ्या शेतकऱ्याला फक्त तुम्ही न्याय द्या, कारण की हाडाचं काळ आणि रक्ताचं पाणी करून माझा शेतकरी कष्ट करतोय, मुलांना शिकवतोय, तरी देखील पण आता निसर्गाने साथ दिली नाही। निसर्ग पण म्हणत असेल की बाबा हमेशा मी तुम्हाला साथ देतोय, पण कधीतरी ही सरकार म्हणून तुम्हाला साथ देते का? बघा, निसर्गाचा कोप झाला आणि या सरकारचा तर डबल कोप झाला। सरकारचं म्हणणं काय येतं होतं की ज्यावेळेस दुष्काळ होईल त्यावेळेस आम्ही शेतकऱ्याच्या शेत कोरा हे करू, सातबारा कोरा करू, पण मग प्रत्येक म्हणजे रोज बघा तुम्ही शेतकरी आत्महत्या करून मरताय, मग आणखीन किती शेतकऱ्यावर वेळ आणायची आणि कसा ह्या शेतकऱ्याचा प्रश्न मिटवायचा? मग या सरकारला फक्त मतदानापुरता आम्हाला शिदा देतंय। आमच्या खळ्यावर जर काही लोक आली, 12 बलुतेदार असतील, गोरगरीब असेल, त्यांना आम्ही 5-5 किलोनं देतोय आणि हे आम्हाला किडकी डाळ आणि तेलाचा पुडा, कुठं मिठाचा पुडा असं देऊन आमचं फक्त सातवण करायचं बघतोय का? आम्हाला तशी भीक पण नकोय, फक्त तुम्ही आमच्या मालाला भाव द्या, आम्हीच तुम्हाला महिना 15,000-20,000 देऊ। फक्त माझ्या शेतकऱ्यांवर ही जीव मारण्याची वेळ येऊ देऊ नये ह्या सरकारने। आणि जर आणखीन बी काय प्रश्न त्यांनी जर त्याच्यावर काही पर्याय नाही काढला तर जी शेतकऱ्यावर वेळ आहे ती नक्कीच ह्या फडणवीसवर सुद्धा आम्ही महिला म्हणून एकजुटीचा संघर्ष करू आणि ह्या सरकारवर हीच वेळ आणू जी शेतकऱ्यावर आलेली आहे ती। मदत तुम्हाला मिळालेली आहे का? कारण नुकसानीचे पॅकेज जे आहे ते जाहीर झालेलं आहे, तुमच्यापर्यंत मदत पोहोचली का आतापर्यंत? काय परिस्थिती? मिळाले की 6 रुपये त्यांनी खूप दान केले आम्हाला, 6 रुपये दिले ना। 6 रुपयाने त्याचं भागते का? विचारा त्याच्या घरचं काय भागते का? आम्हाला 6 रुपये देऊन का ती भीक देतोय का? भीक नकोय आम्हाला म्हणावं, तुझी कसलीच भीक नको, बहिणीची सुद्धा भीक नको, आमच्या फक्त मालाला भावहानी द्या पाहिजे तशी, भीक नकोय म्हणा तुझी आम्हाला आणि काहीच नकोय। मागच्या 2 महिन्याखाली 70,000 महिला त्यांनी टाळल्या होत्या 1,500च्या, आणि आता ह्या महिन्यात घेतोय, म्हणजे त्याचा उद्देश कुठला आहे? फक्त मतदानापुरता आम्हाला लाच देतोय का? ही लाच देऊ नको म्हणावं, खरं ओरिजिनल मतदान घे म्हणावं, चोराचोरी सुद्धा मतदानाची करू नको म्हणावं। आहे ती कर, तू निवडून येतो का बघू आणि तू गावात येऊन दाखव म्हणावं। कर्जमाफी नाही ना केली तर तू गावात येऊच शकत नाही, आम्ही तुला गावातच येऊ देत नाही। हां, काय अपेक्षित आहे? तुम्ही सुद्धा उद्धव ठाकरेंसमोर भाषण केलं, काय परिस्थिती आता या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आहे, मराठवाड्यातल्या जिथं अतिवृष्टी झालेली आहे? तुम्ही काही व्यथा मांडली तिथे? मी एक शेतकरी आहे आणि माझ्या गावात पाणी शिरलं, काही जणांचे संसार उद्ध्वस्त आले, उघड्यावर आले, शेत वाहून गेलं, पूर्ण ऊस वाहून गेला, सोयाबीन वाहून गेली, खरडून जमीन वाहून गेली। हे सरकार म्हणतंय की कुठलंही अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सोंग करता येते का? पैशाचं कशाला द्यायची ह्यांना मदत? कशाला पाहिजे मला सांगा? ह्यांनी जी जाहीर केलंय ती जाहीर पण केलेलं त्यांनी टाकलं नाही, फक्त लबाड सरकार आहे। आणि ह्याच्या पुढे ह्यांनी काय दिले? 30 जूनची तारीख दिली शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू। आम्हाला तर वाटत नाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतील, हे शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावतील। परंतु हे सरकार एवढं लबाड आणि गेंड्याच्या कातडीचं आहे की आज एवढ्या आत्महत्या वाढल्यात फक्त ह्यांच्या खोटं बोलण्यामुळं। कारण हे जे सत्यतेच्या आधी बोलतात एक आणि सत्यात आल्यानंतर वागतात एक, ते म्हणतात आम्ही बोललोच नाही। अहो, बोललात का नाही सगळ्या जनतेला माहीत आहे, जनता काय डोळे झाकून बसले नाही। तुम्ही गाजर दाखवून जे सत्यात आलात ते आत्ता सत्यात येणाऱ्या ज्या तुमच्या निवडणुकीत फक्त सत्यात येऊन दाखवा। आज लाडक्या बहिणी आम्ही आक्रमक होऊन आमचे जे आत्महत्याग्रस्त आहेत, जे आमचे शेतकरी आत्महत्या करत आहेत, आम्ही रुमणी घेऊन तुम्हाला तिथं निवडून द्यायचंय का नाही ते आम्ही ठरवू। ह्यावेळेस या म्हणावं गावाकडं आमच्या। लाडक्या बहिणीच्या निधीवरून देखील एक प्रकरण सांगितलं मुरुडमधलं की घटस्फोटापर्यंत प्रकरण झालेलं आहे, नक्की काय प्रकार झालेला आहे? मला सांगा, माझ्या आज भगिनी येतात, मला सांगा माझ्या जर आज गाडी घ्यायची म्हणलं,
मला गाडी घ्यायची म्हणलं, माझ्या घरात जर गाडी माझा नवरा घ्यायचा जर म्हणला तर माझं 1,500 बंद होतात. माझ्या नवऱ्यानं जर गाडी घेतली तर माझं 1,500 बंद होतात. म्हणून मी नवऱ्याला आणि आमच्या घरात भांडणं चालू झाली. मला सांगा, आमच्या घरात भांडणं लावून सरकारला भेटलं काय? आमच्या घरात भांडणं लावली आणि त्या लाडक्या बहिणीचं 1,500 आमचे बंद होतात. म्हणून मी माझ्या नवऱ्याला गाडी घेऊ देत नाही. तर आमचा भांडण इकोपला जात आहे. आणि आज त्यांच्यामुळं आम्हाला घटस्फोट घ्यायची वेळ आली सरकारमुळं. कारण आम्हाला 1,500चं गाजर दाखवलंय त्याच्यामुळं. तर ह्या सरकारनं सरसंगट आमचे जे दाखवलेलं 1,500 आहेत, आमचे 1,500 बंद करावी आणि सरसंगट शेतीला हमी भाव द्यावा शेतकऱ्यांच्या. आणि हमी भाव 50,000 म्हणजे 1,100 रुपये द्यावा सोयाबीनला आमच्या. आणि जे 7/12 कोरा करणार आहेत, ती 7/12 कोरा करण्याचे 8 महिने वेळ बघायची का शेतकऱ्यांनी ह्याची? मला सांगा, एकही बँक असं नाही की नोटीस नाही पाठवत. आज म्हणते नोटीस नाही पाठवणार, तर उद्या नोटीस आलेलीच आहे शेतकऱ्यांच्या घरात. नोटीस आली की माझा शेतकरी आत्महत्या करतोय. मग मला सांगा, ही जमीनदारी कुणाची आहे? ही सरकारची जमीनदारी आहे. आमच्या आज आम्हाला लाडक्या बहिणी म्हणतो, आमचे कुंकू पुसतो का आम्हाला लाडक्या बहिणी म्हणून? मग तो लाडक्या दाजींचं कुंकूच पुसलं, ताईचं कुंकूच पुसलंच ना तुझा मेवना आत्महत्या करायल्यावर. मग तुझे 1,500 कशाला देतो आम्हाला? आमचे 1,500 बंद कर आणि आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कर. 7/12 कोर अनुदान हेक्टरी 50,000 दे. आणि जे काय तू म्हणलं होतं अनुदान 18,500 आधी आता 8,500 केलं. 8,500 म्हणलं, त्यातलं 4,000च खात्यावर पडले. कुणाच्या पडले कुणाच्या नाही. अहो तुम्हाला सांगते, ह्यांनी पंचनामे सुद्धा केले नाही तर नीटनेटके कुठले? त्यांना सांगितलेले असताना पंचनामे तुम्हाला सांगते. अहो पंचनामे तर कसं करायचे, कशाचे? मला सांगा. हे म्हणते की पंचनामे केल्याशिवाय ह्यांना पैसे भेटणार नाही. पंचनामे काय पाण्याचे करतो का? मला सांगा, तू पाण्याचे जर पंचनामे करीत असशील तर तुझा काय उपयोग तिथे बसण्यात खुर्चीत? तू जरा, मी म्हणते तू इथं ये, तू इमानाने येतोस आणि म्हणतोस की शेतकऱ्याला पैशाचं सोंग करता येत नाही. अरे तुझं भंगार जरी विकलं तरी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली असती. तू कमीत कमी 72 कोटीचा घोटाळा केलास आणि शेतकऱ्याचं फक्त 35 कोटीच होतं माफ करण्यासाठी. अरे तू सत्तेत येतो, रात्रीनं तुझी शपथविधी होती, तू हिकडला तिकडं जातो आणि पुन्हा म्हणतो अरे तू फक्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखव, तुला आम्ही मंत्र्याच्या खुर्चीत बसू. तू फक्त येणाऱ्या 31 तारखेपर्यंतच दे, नाहीतर डिसेंबरच्या 31 तारखेपर्यंत तू कर्जमाफी दे. तुला लाडका भाऊ म्हणून अजून त्या